मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण। तर आतापर्यंत आपल्या 7 संहितांमधून 4 संहिता ऐकल्या गेल्या आहेत। आज आपण 5वी संहिता ऐकणार आहोत। शिव महापुराणमधली श्री शिव महापुराणमधली 5वी संहिता आहे उमा संहिता। तर आज आपण या उमा संहिताचे वर्णन काय आलेले आहे ते ऐकणार आहोत। तर उमा संहिता म्हणजे संपूर्ण वर्णन पार्वती मातेचं असेल, मला पण माहिती नाही। आता आपण ऐकून वाचून श्रवण करूया। तर या उमा संहितामध्ये एकूण 51 अध्याय आहेत। तर पहिला अध्याय जो आहे उमा संहिताचा तो श्रीकृष्ण आणि उपमन्यू संवाद आहे। मग शिवभक्तांचे आख्यान आहे। मग दुसरा अध्यायाचं नाव आहे। तिसरा अध्याय श्रीकृष्णांना शिवप्रभूचे कसे वरदान आणि साक्षात शिव दिसले, शिवमायेचा प्रभाव कसा आहे, महापातकांचे वर्णन, उपपातकांचे वर्णन, यमलोकाचा मार्ग, नरक लोकाचा मार्ग, नरक गतीचे वर्णन, नरक यातना कशा कशा प्राप्त होतात, अन्नदानाचे महत्त्व काय आहे, जलदानाचे महत्त्व काय आहे, वृक्ष लावण्याचे महत्त्व काय आहे, सत्य तप यांचे महत्त्व काय आहे आणि संपूर्ण 18 पुराणांचे महत्त्व काय आहे, विभिन्न दानांचे महत्त्व काय आहे, पाताळ लोकांचे वर्णन, नरकोद्वार म्हणजे वर्णन आलेले आहे, जमद्वीपांचे वर्णन, 7 द्वीपांचे वर्णन, विविध लोकांचे वर्णन, मनुधर्म विवेचन, शरीराची अपवित्रता याच्याबद्दल सांगितले आहे, काळापासून वाचवण्यासाठी काही उपाय सांगणार आहे, महाशिवरात्रीचे उपाय आहेत, काही अमरत्व प्राप्त करण्यासाठी कुठला उपाय करावा आणि अमरत्व प्राप्तीची साधना काय आहे आणि मोक्ष प्राप्तीची साधना काय आहे, मनुच्या पुत्रांचं वर्णन, सरस्वती मातेचे अभिर्वन, महालक्ष्मीची अवताराची कथा, महाकालीची उत्पत्तीची कथा, व्यासाची उत्पत्तीची कथा, उमादेवीचे अविर्भवन, शताक्षी अवतारांचे वर्णन, अशा या आपण उमा संहितामध्ये ऐकणार आहोत। तर ही उमा संहिता आपली 5वी संहिता आहे। तर आपलं बरंच काही शिव महापुराण ऐकलं गेलं आहे। 5वी संहिता, मग 6वी संहिता आणि 7वी संहिता, आपल्या 3च संहिता राहिलेल्या आहेत। तर महाशिवरात्री जवळ येत आहे। सर्वांनी या कथेंचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त जणांना शेअर करावा, शिवनामाचा जप करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, त्रिपुंडी भस्म कपाळी धारण करावे, गळ्यामध्ये रुद्राक्ष असो, स्त्री असो, पुरुष असो, म्हातारी आजेबाबा असो, लहान मुलं असो, सर्वांना रुद्राक्ष घाला। रुद्राक्ष घातला म्हणजे आपल्या शरीराचे संरक्षण होतं, सर्व आजारांपासून मुक्तता मिळते, आपल्याला एक गोळीसुद्धा लागत नाही, दवाखान्यातसुद्धा आपल्याला जायचं काम नाही राहत। मी माझ्यावरून सांगते, माझ्या गळ्यातसुद्धा रुद्राक्ष आहे आणि मी तो तुम्हाला रिव्हील फेसमध्ये शॉर्ट्समध्ये दाखवला की मी कसा रुद्राक्ष घातलेला आहे। तुमच्या कमेंट्स आल्या होत्या, तर तुमच्या हजारो गावांच्या खरोखरच खूप कमेंट्स येत आहे आणि तुमच्या त्या कमेंट्स ऐकून मला खूप आनंद झाला। अशाच माझ्या व्हिडिओला कमेंट्स करत राहा। खूप जण म्हणताय की ताई तुम्ही जे शिव महापुराण टाकले त्यांच्यामुळे आम्ही खूप तुमचे आभारी हो, धन्यवाद आहे। तर तुमच्या या शिव महापुराणांमुळे आम्हाला एवढं तुम्ही आम्हाला कथन केलं, तर आम्हाला एवढं माहिती झालं की याच्यात काय काय आहे। कोणी सांगतं त्रिपुंडी भस्म कसे धारण करावे, कोणी म्हणतं शिव महापुराणाचे काय नियम आहेत। तर शिव महापुराणांचं मी वाचत आहे, तर तुम्हाला काही नियम करण्याची जरूरत नाही आहे। जो वाचतो, जो कथाकार असतो, जो वाचतो त्याला नियमाची जरूरत असते, तुम्हाला नियमाची जरूरत नाही। हां, तुम्ही फक्त नॉनव्हेज वगैरे जर तुमची इच्छा असेल, तर तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही, तुमची इच्छावर आहे। आणि गळ्यात रुद्राक्ष घातलेला आहे तर तेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही। त्यावेळेस तुम्ही रुद्राक्षाची माळ, मंगळसूत्र जे घातलं असेल, या कोणी पुरुषांनी रुद्राक्ष घातलेला असेल तर त्या दिवशी ते रुद्राक्ष आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्यावा, कारण रुद्राक्ष अत्यंत पवित्र असतो। शिवजींच्या अश्रूंनी बनलेला आहे रुद्राक्ष, म्हणून तो खूप अत्यंत पवित्र असतो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असतो। म्हणून रुद्राक्ष घालून नॉनव्हेज कोणी पण खाऊ नये। रुद्राक्षाचं पाणी जर आपण आजारी व्यक्तीला बी प्यायला दिलं तरीसुद्धा त्या आजारी व्यक्तीचा आजारपणा नाहीसं होतं। एवढ्या त्या रुद्राक्षामध्ये साक्षात शिव राहतात, शिव शक्ती सर्व काही पूर्ण परिवार त्या रुद्राक्षात राहतात, म्हणून रुद्राक्ष अत्यंत पवित्र असतो। रुद्राक्ष जर समजा आजारी व्यक्तीच्या खिशात दिलेला आहे आणि तो फुटला तर त्याचे संकट तुटले असे समजावे। काही बी मनात अनापशनाप विचार करायचा नाही की हा रुद्राक्ष का फुटला, मग असं काय झालं, काही नाही, सर्व शिव तारतो। आजारी व्यक्तीच्या जर खिशात या घरात जर तुमचा रुद्राक्ष कुठं ठेवला आहे आणि 2 तुकडे झाले तर तुमच्या घरावरचे संपूर्ण संकट
ते शिवाने ओढून घेतले, त्यांच्या अंगावर घेतले. तुम्हाला काहीच त्रास होऊ देणार नाही. शिव सुद्धा आपण म्हटलं तरी शिव सर्व भक्तांचे रक्षण करता. भोळा साम सदाशिव अत्यंत भोळा आहे. तो वाटेल त्या भक्ताला सर्व काही देतो. त्याला कपट चपट दिखावा चालत नाही. भोळा साम सदाशिवाला फक्त भोळी भक्ती पाहिजे. तुम्ही पाणी अर्पण करत आहे, पहिले बेलपत्री पहिले टाकत आहे, काय टाकत आहे ते शिवाला काही माहिती नाही. फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास जर दृढ राहिली शिवाप्रती तर शिव आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. तर आज आपण कथेला आता सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. जसे गावांच्या कमेंट्स करत आहे तसेच गावांच्या कमेंट्स तुम्ही करत राहा. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट्स केली तरी पण चालेल. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे. त्या चॅनलचं टायमिंग आहे 12 वाजेचा. तर तुम्ही तिकडे पण तुम्ही जाऊ शकता आणि व्हिडिओ ऐकू शकता, तुम्हाला जे पाहिजे असेल ते. आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री शिव महापुराण 5वी संहिता उमा संहिता अध्याय 1 श्रीकृष्ण उपमन्यू संवाद. जे रजोगुणाचे आश्रय घेऊन विश्रांची निर्मिती करतात. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या घरात ऐकत आहात तर एक पाण्याची बाटली नक्की ठेवा, पाण्याचा ग्लास तरी ठेवा. नाही बाटली ठेवणार तर एक तेलाचा दिवा चालू करून द्या, मोबाईल लावून द्या, 2 अगरबत्त्या लावा, 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात घाला आणि बाकी रक्षा ती प्लेटमध्ये जमा केली असेल तर ती डबीत भरा आणि रोज त्रिपुंडी भस्म तुम्ही ती रक्षा धारण करा. आपल्या गळ्याला धारण करा, नाभीवर पोटाच्या धारण करा, मस्तकावर धारण करा. मुलं पेपरला जात आहे, काही एक्झामला जात आहे, काही चांगल्या कामानिमित्त जात आहे तर ती रक्षा लावून पाठवा. नक्की विजय होईल. जे जिथे जातील तिथं त्यांचा विजयच होईल. एवढी ते त्रिपुंडी भस्ममध्ये ताकद आहे. घरच्या घरी ही रक्षा त्रिपुंडी भस्म तुम्ही अशी बनवू शकता. तर पाण्याचा ग्लास भरला असेल तर त्यात ती थोडी रक्षा टाकून आपल्या पूर्ण घरभरामध्ये शिंपडा निगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही. नजर दोष, ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष, कलदोष, संपूर्ण दोषांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. आणि आपण पण ते पंचामृत म्हणून थोडं थोडं चमच्याने आपल्या हातावर घेऊन शिवतीर्थ म्हणून प्राशन करा. जर तुम्ही दूध ठेवलं असेल तर शिव नैवेद्याला देऊन तुम्ही ते दूध बी प्राशन करू शकता. उसाचा रस ठेवला असेल तर उसाचा रस पण तुम्ही तसे नैवेद्य म्हणून घेऊ शकता. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. उमा संहिता. जे रजोगुणाचा आश्रय घेऊन विश्रांती निर्मिती करतात, सत्वगुणाने संपन्न होऊन 7 लोकांचे धारण पोषण करतात, तमोगुणाने युक्त होऊन सर्वांचा संहार करतात, तसेच त्रिगुणमयी मायेचे उल्लंघन करून आपल्या शुद्ध स्वरूपात स्थित राहतात, त्या सत्यानंद स्वरूप अनंत बोधमय निर्मळ आणि पूर्ण ब्रह्म शिवजीचे आम्ही ध्यान करतो. ते सृष्टीसमयी ब्रह्मा, पालनसमयी विष्णू आणि संहारसमयी रुद्र हे नाव धारण करतात. नित्य सात्विक आणि ठेवल्यानेच त्यांची प्राप्ती होते. ऋषी म्हणाले, महाप्राज्ञ सुजी तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही आम्हाला कोटी रुद्र संहिता ऐकवलीत. आता 5वी उमा संहिता सांगा. त्यात अनेक उपाख्यानामध्ये शिवजीचे अनेक पार्वतीचे अद्भुत चरित्र वर्णन केले आहे. ते ऐकण्यास आम्ही आतुर झालो आहोत. ते ऐकून सुतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, शौनिकादी महर्षींनो, भगवान शंकराचे मंगलमय चरित्र परमदिव्य असून भोग आणि मोक्ष देणारे आहेत. यांचे प्रेमपूर्वक श्रवण करा. भारपूर्वी मुनिश्रेष्ठ व्यासांनी विचारले असता सनत कुमारांनी त्यांना शिवजींचे हे उत्तम चरित्र सांगितले. जो खूप भाग्यवान असतो त्यालाच हे शिवजीचे उत्तम चरित्र उमा संहिताचे चरित्र ऐकायला मिळते. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्याच्याच पदरामध्ये हे उमा संहिताचे चरित्र ऐकायला मिळते असे शिवजींनी सांगितले. ते म्हणाले, व्यासजी एकदा वसुदेव पुत्र श्रीकृष्ण पुत्रप्राप्तीसाठी तप करावे म्हणून कैलास पर्वतावर गेले होते. तेथे एका उत्तम शिखरावर महर्षी उपमन्यू तपश्चर्या करीत होते. श्रीकृष्णांनी त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, उपमन्यूजी, तुम्ही महान बुद्धिमान आहात, शैवांमध्ये श्रेष्ठ आहात. मी पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने शिवजीचे तप करावे म्हणून येथे आलो. तुम्ही मला त्यांचे महात्म्य सांगा, म्हणजे मी भावभक्तीपूर्वक तपारंभ करीन आणि परिवाराचे आणि विष्णूंचे तपारंभ करीन. उपमन्यू म्हणाले, श्रीकृष्णजी, तपश्चर्या करत असताना मला शिवजींचे, त्यांच्या शास्त्रांचे, त्यांच्या परिवाराचे आणि विष्णूंचे आदिदेवांचे दर्शन झाले आहे. मला त्यांचे जे स्वरूप दिसले तेच मी वर्णन करून सांगतो. शिवप्रभू ब्रह्मादी 3 अंशांनी शोभमयान आहेत, नित्य सुखदायक आणि अविनाशी आहेत. त्यांच्या दाढ्या मोठ्या आहेत, मुख अग्निज्वालांनी व्याप्त आहे, अंगकांती अगणित किरणांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत तेजस्वी आहे.
त्यांना अनेक नेत्र आहेत, असंख्य चरण आहेत, ते प्रलयकाळी विश्वाचा संहार करणारे आहेत, त्यांना चराचर आणि त्रैलोक्यात अवैज्ञ असे काहीही नाही, सर्व जगाला क्षणार्धात भस्म करतील असे त्यांचे अगाध सामर्थ्य आहे, त्यांच्यापाशी विलक्षण गोपनीय आणि दिव्य असे आहे, तितकी प्रभावी अस्त्रे कोठेही पाहायला मिळत नाही, त्यांचे त्रिशूळ सर्व लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे, ते शत्रूच्या सर्व शास्त्रांचे नाश करणारे अतिप्रचंड विजया शस्त्र आहे, ते पृथ्वीला विदीर्ण करू शकतात, आपल्या तळपत्या तेजाने समुद्राला सुकू शकते, इतकेच नव्हे तर सर्व तारांगणांना खाली पाडू शकते, त्या त्रिशूळाने प्रथम योनशवला मारले, त्रैलोक्याला जिंकणाऱ्या अतिबलवान माधांता राजाचा वध केला, अभिमानी दैत्य हे लवणासूर यांचे प्राण हरले गेले, 3 अग्रे असलेला तो त्रिशूळ अत्यंत तीक्ष्ण आणि दगदगीत अग्निसमान अत्यंत प्रखर आहे, ते पाहून सर्वांना धडकी भरते, असो त्यांच्या हातातील पशु ही प्रचंड धारदार प्रलय काळाच्या अग्निसमान दाहक आहे आणि भयंकर संहारक आहे, याच परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा भीषण संहार केला होता, शिवजींच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, ते कोट्यावधी सूर्यासमान दैत्यमान असून आपल्या तेजाने त्रैलोक्यास भस्म करण्यास समर्थ आहे, त्यांच्या हाती अत्यंत उज्ज्वल व्रज आहे, भात्यासहित पिनाक नामक महाधनुष्य आहे, शक्ती खडक पाश अंकुश महादिव्य गदा अनेक अस्त्रे आहेत, लोकपालापाशी जेवढी अस्त्रे आहेत ती सर्व अस्त्रे मी शिवजींपाशी पाहिली आहेत, मग मला शिवजींचे दर्शन झाले तेव्हा पितामह ब्रह्मादेव यांच्या उजव्या बाजूला हंसयुक्त विमानात बसले होते, त्यांच्या डाव्या बाजूला शंख चक्र गदा धारण केलेले श्री विष्णू गरुडावर विराजमान होते, स्वयंभू मनु भृगु आदी ऋषी इत्यादी देव हेही त्यांच्या समेत होते, अग्निसमान तेजस्वी अशी देवी पार्वती माता तेथे होती, घंटा आणि शक्ती धारण करून मयुरावर बसलेले कार्तिक स्वामी तिच्या जवळच स्थित होते, हाती त्रिशूळ घेतलेला नंदी शिवजीच्या पुढे उपस्थित होता, भूतगणांचा समुदाय आणि चंडिकादी माता तेथे आलेल्या होत्या, त्या सर्वांनी शिवजींना नमस्कार केला, अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली, त्या समय विश्वांमध्ये जे काही पाहिले जाते वा ऐकले जाते ते सर्व गोष्टी शिवजींपाशी होत्या, ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटले, विश्वप्रभू भगवान शंकरांना त्यांच्या समस्त ऐश्वर्यासह पाहून माझे जीवन धन्य झाले, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, कंठ सद्गतीत झाला, मी मोठ्या धैर्याने त्याची स्तुती केली, दोन्ही हात जोडून त्यांना वारंवार नमस्कार केला, त्यांची भावभक्तीने विधीपूर्वक पूजन केले, माझ्या सेवा भक्तींनी भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले, ते मधुर वाणीने म्हणाले, हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या ब्राह्मणा, तू माझा निसीम भक्त आहेस, मी तुझी वारंवार परीक्षा घेतली पण तुझी भक्ती अचल राहिली, तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर संतुष्ट आहे, तू माझ्याकडून कोणताही दुर्लभ वर मागून घे, मी म्हणालो, भगवन तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला त्रिकाल ज्ञानी करा, तुमच्या ठाई माझी प्रगाढ भक्ती राहावी, मला आणि माझ्या वंशातील सर्वांना नित्य दूध भात मिळावा, ते ऐकून शिवजींनी मंदमस्ती केली, मला कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, उपमन्यू तू जरा मरणांदी दोषांपासून मुक्त राहशील, सर्व मुनींमध्ये पूजनीय होशील, तुला धन्य ऐश्वर यश शील सद्गुणी आणि प्रसन्नता यांची प्राप्ती होईल, तुला स्वइच्छेने जेथे जेथे जावेसे वाटेल तेथे तेथे तुला जाता येईल, तू क्षीरसागरापाशी वस्ती करशील आणि जोपर्यंत तो अमृतमय क्षीरसागर आहे तोपर्यंत तेथे राहशील, तू आपल्यावर बांधवासह वैवस्त कल्प पाहशील, तुझे गोत्र अक्षय होईल, मी नेहमी तुझ्या आश्रमापाशी राहीन, तुला नित्य दर्शन देईन, तू जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी प्रकट होईन, माझ्या ठाई असलेल्या भक्ती अढळ राहील, तू सुखाने राहशील, तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील, त्यानंतर कोट्यावधी सूर्यासमान अंगकाती असलेले भगवान ईशान्य तेथेच अंतर्धान पावले, श्रीकृष्णजींनी अशा प्रकारे मी मुक्ती देणाऱ्या भगवान शंकरांना त्यांच्या परिवारासह पाहिले आहे, तेथे उपस्थित असलेले गंधर्व ऋषी सिद्ध विद्याधर आणि अप्सरा यांना पाहिले आहे, ही तेजस्वी पाने मनमोहक सुगंधी फुले बहरलेली ऋती आणि फळांनी लगडलेले वृक्ष पहा, सर्व भावांनी युक्त असलेले हे विश्व पहा, हे सर्व महात्मा शिवजींच्या प्रसादानेच उत्पन्न झालेले आहेत, त्यांच्या वरदानाने मला त्रिकाण ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांनी निज कृपेने जे जे दिले ते सुख ऐश्वर्य सर्व मिळाले, इंद्रांदी देवांना ज्यांचे दर्शन दुर्लभ झाले आणि त्यांच्या शिवजीने मी प्रत्यक्ष पाहिले आहे, म्हणून मी स्वतःला धन्य समजतो, वासुदेव परम सनातन अशी 26 तत्वे आहेत, त्या सर्व तत्वांचा अर्थ आणि विधान प्रधान पूर्वेश्वर भगवान सदाशिवच जाणता, अन्य कोणीही नाही, ज्यांनी आपल्या उजव्या अंगातून सृष्टीकर्ता ब्रह्माजींना उत्पन्न केले, त्या सृष्टीचे पालन पोषण व रक्षण करण्यासाठी आपल्या डाव्या अंगातून श्रीहरींना उत्पन्न
उत्पन्न केले आणि प्रलयकाळी आपल्या हृदयातून शिवजींना उत्पन्न करून स्थावर जंगात्मक समस्त विश्वांचा संहार केला. ते महादेवजी सर्वज्ञ, सर्व भूतांचा आत्मा, सर्व भूतांना उत्पन्न करणारे, सर्व व्यापक आणि सर्व देवांनी दर्शन घ्यावे असेच आहे. ते सदाशिव म्हणजे नित्य कल्याणकारक आहेत. म्हणून तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी शिवजींची आराधना करा. ते भक्तवत्सल्य आहेत, हे तुम्हाला शीघ्र प्रसन्न होतील. शिवभक्तांचे आख्यान. सनतकुमार म्हणाले, महात्मा, उपमन्यूचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात शिवजीबद्दल भक्ती उत्पन्न झाली. ते म्हणाले, हे मुने, शिवप्रभूंची आराधना करून कोणी कोणी आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतल्या आहेत याविषयी काहीतरी सांगा. तेव्हा उपमन्यू म्हणाल्या, श्रीकृष्ण जी ज्या ज्या भक्तांनी महादेवाची उपासना करून आपल्या इष्ट इच्छा पूर्ण करून घेतल्या त्यांची माहिती सांगतो. पूर्वी दैत्यराज हिरण्यकश्यपूने चंद्रशेखर महेश्वराची आराधना करून 10 लाख वर्षात देवाचे सर्व ऐश्वर्य प्राप्त करून घेतले. त्यांचा पुत्र नंदन यानेही शिवपूजन करून त्यांच्या वरदानाने स्वतःला बलवान संपन्न केले. तो इतका बलाढ्य होता की देवांशी झालेल्या महायुद्धात विष्णूंचे सुदर्शन पद्यच्युत केले. ते त्रैलोक्यात प्रभावी ठरला. शिवजीने त्याला निजकृपेने 10,000 पुत्रांनी कुश द्वीपाचे राज्य केले. शेकडो वर्षापूर्वी ब्रह्मजांनी शतमक नामक दैत्याला उत्पन्न केले होते. त्याने महान तप करून शिवजींना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कृपेने त्याला 100 पुत्रांचा लाभ झाला. याज्ञवल्क्य मुनींनीही महादेवाची आराधना करून उत्तम ज्ञान मिळवले. ते वेदज्ञ झाले. व्यासानेही शिवजींचे पूजन करून त्रिकाल ज्ञान आणि उदंड कीर्ती मिळवली. त्यांच्याकडून वेदांची संहिता, पुराणांची निर्मिती अशी अनेक महान कार्य झाली. इंद्रांनी तिरस्कार केल्यामुळे वाल्किल्य ऋषींनी शिव आराधना केली. त्यामुळे त्यांना परम दुर्जय आणि सोमरसाचे हरण करणाऱ्या गरुडाचे साह्य मिळाले. पूर्वी शिवजींच्या रोषामुळे सर्व पाणी नाहीसे झाले होते. त्यांना संतुष्ट करण्यासाठी देवांनी समकमल पाला करावी एक यज्ञ केला. तेव्हा पाण्याचा पुन्हा प्रादुर्भाव झाला. अत्री पत्नी अनुसयेने 300 वर्ष निराहार राहून आणि मुसळधार शयन करून तप केले. तिला शिवकृपेने दत्तात्रय, चंद्र आणि दुर्वासा हे 3 पुत्र झाले. तिच्यासाठी चित्रकूट पर्वतावर गंगा उत्पन्न झाली. विकर्णाने महादेवांना प्रसन्न करून मोठी सिद्धी मिळवली. दृढ भक्तिमान चित्रसेन राजाचे सर्व शत्रू निष्प्रभ झाले. शिवजींनी त्याला भयमुक्त केले. गोपिका पुत्र श्रीकराने राजाने केलेली शिवपूजा पाहिली. मग त्यानेही शिवपूजन केले. शिवप्रसादाने त्याला मोठा लाभ झाला. समितिनीने लहानपणापासून सोमवारचे व्रत करीत असे. पुढे तिचा चित्रगंधाशी विवाह झाला. तो यमुना नदीत बुडाला पण मेला नाही. तो पाताळात गेला. त्याचे तक्षकाशी मैत्री झाली. तक्षकाने त्याला बलसंपन्न केले. अमाप संपत्ती घेऊन तो घरी परतला. शिवजीच्या अनुग्रहामुळे सिमितिनीला उत्तम सौभाग्य प्राप्त झाले. एके दिवशी ती सोमवार व्रत करीत होती. त्यावेळी 2 विप्रकुमार ब्राह्मण दंपतीच्या रूपाने तिच्या घरी आले. तिने त्यांचे पूजन केले आणि सन्मान केला. त्यांना निरोप दिला. तिच्याशी कपट केल्यामुळे ते ब्राह्मण कुमारांपैकी ज्याने स्त्रीरूप धारण केले होते त्याला कायमचे स्त्रीतत्व प्राप्त झाले. चंचुला नावाची एक दुष्ट आणि व्यभिचारिणी स्त्री होती. तिने गोकर्णी क्षेत्रात एका ब्राह्मणांकडून शिव महापुराण कथा ऐकली आणि त्या शिव महापुराण कथा ऐकल्याने त्या कथात व्यभिचारी स्त्रीला सुद्धा मरणोनंतर मेल्यानंतर काही यातना सोसाव्या लागतात त्या यातना तिला सोसाव्या लागला नाही. ते ऐकून ती भयभीत झाली होती आणि त्या पुराणे काल्याच गुरु मानून त्याने उपदेशानुसार शिवभक्ती केली. यामुळे तिला शिवलोकाची प्राप्ती झाली आणि शिवगती मिळाली. बिंदुक हा चंचुलेचा पती, तोही पापी आणि व्यभिचारी होता. मेल्यानंतर नरक यातना भोगून तो पिशाच झाला. चंचुलेने त्याच्या उद्धारासाठी पार्वतीला विनंती केली. देवीच्या सांगण्यावरून एका तुंबराला घेऊन ती विद्या पर्वतावर गेले. त्या बिंदुकाला शिव महापुराण ऐकवले. त्यामुळे ती पापमुक्त होऊन शिवलोकाची प्राप्ती झाली. पिंगला नावाच्या वेश्याला आणि मदार नामक नीच ब्राह्मणाला शिवपूजनामुळे श्रेष्ठ गती प्राप्त झाली. महानंदा प्रसिद्ध वेश्या होती. ती शिवसेवेत नित्य तत्पर असायची. शिवलीलामृताचा 11वा अध्यायाचं वर्णन आलेलं आहे शिव महापुराणामध्ये. म्हणून मी वारंवार तुम्हाला शिवलीलामृताचा 11व्या अध्यायाचं पारायण करायला सांगते. तर शिवलीलामृताचं वर्णन आलं आणि जे आता सिमितिनीचा जे वर्णन आलं होतं, सिमितिनीचं लहानपणापासून सोमवारचं व्रत करत होती. शिवलीला अमृताचा अध्याय 6वा अखंड सौभाग्याची प्राप्ती माझा अध्याय येतोच. तर हे सर्व वर्णन या शिव महापुराणात आले. आता 11व्या अध्यायाचं वर्णन आलेलं आहे शिवलीला अमृताचं आहे. पिंगला नावाच्या वेश्याला मदर नामक ब्राह्मणाला शिवपूजनामुळे श्रेष्ठ गती प्राप्त झाली. महानंदा प्रसिद्ध वेश्या होती. ती शिवसेवेत इतकी तत्पर असायची की तिची दृढ भक्ती होती. शिवजींवर प्रसन्न करून स्वतः आपल्या आप्ताचा सेवकाचाही उद्धार केला. कैकई आणि सादरा नामक 2 ब्राह्मणां कन्यांना शिवव्रत केल्यामुळे मोठे सुख मिळाले. कैकईला बी आणि सादरा नामक 2 ब्राह्मण कन्यांना. विमर्शन नावाचा राजा दुष्ट, पापी, स्त्री लंपट होता. शिवभक्तीमुळे त्याला परमगती मिळाली. एक शबर आणि त्याची पत्नी नित्य चिताभस्म अर्पण करून शिवपूजन करीत असे.
शबर एक शबर शिवलीलामृताचा 12वा अध्याय या 13वा अध्यायाचं वर्णन आहे. एक शबर आणि त्याची पत्नी नित्य चिताभस्म अर्पण करून शिवपूजन करीत असे. त्या पुण्यप्रभावाने दोघांनाही उत्तम गती मिळाली आणि सोमिनी नावाच्या एका चांडाळी स्त्रीने महाशिवरात्रीच्या दिवशी गोकर्णी क्षेत्रात क्षत्रिय उपोषण, जागरण आणि शिवार्चन गोष्टी नकळत घडल्यामुळे त्यांचे पापाचे निवारण झाले. शिवलीला अमृताच्या 2रा अध्यायाचं वर्णन. तर हे 2ऱ्या अध्यायात आहे. शिवार्चन केले. कोणी? तर एक पापिनी चांडाळीन होती. तिने पण गोकर्णी क्षेत्रामध्ये जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केली, तर तिला पण शिवलोकची गती मिळाली. जीव हिंसा करणाऱ्या महाकाल नावाच्या व्याधालाही शिवपूजनाचे परम गती मिळाली. हे सुद्धा 2ऱ्या अध्यायाचं वर्णन आहे. मुनिश्रेष्ठ दुर्वासाने शिवजीच्या अनुग्रहाने विश्वामध्ये मुक्तिदायक शिवभक्तीचा प्रचार केला. विश्वामित्रांनी लोक कल्याणाकरता शिवप्रभूंची आराधना करून प्रतिसृष्टीची सामर्थ्य प्राप्त केले. क्षत्रिय असून ते महर्षी झाले. ब्रह्माजी शिवभक्ती लोकपितामह विश्वनिर्मिता बनले. शिवजीच्या कृपेने मार्कंडेय मुनी चिरंजीव झाले. इंद्राने त्रैलोक्याचे राज्य उपगवले आणि बलीचा पुत्र जितेंद्रिय बाणासूर ब्रह्मांडेचा नायक झाला. विष्णू, शक्ती, ददीची, परशुराम, कनाद, भार्गव, गौतम हे महाज्ञानी आणि पराक्रमी झाले. महान शैव अशी त्यांची कीर्ती झाली. शाकल्य ऋषींनी 900 वर्ष मनोयज्ञानाने शिव आराधना केली. त्यामुळे भगवान शिवशंकर अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी शाकल्यांना दर्शन दिले व म्हणाले, हे वत्स, तू ग्रंथकर्ता होशील आणि सूत्रमय ग्रंथाची निर्मिती करणारा होशील. तुझी त्रिभुवनीत कीर्ती राहील. तुझ्या कुळात श्रेष्ठ ऋषी उत्पन्न होतील. या वरदानाने शाकल्य ऋषींनी 3 लोकात विख्यात आणि पूजनीय झाले. कृतयुगामध्ये सार्वणी नावाच्या ऋषीने याच ठिकाणी 6000 वर्षे तपश्चर्या केली. शिवजींनी त्याला उत्तम वर दिले. म्हणाले, हे शुद्ध चित्त तपस्वा, तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो. तू ग्रंथकर्ता होशील. लोकांमध्ये विख्यात आणि अजरामर होशील. श्रीकृष्णजीचे पूर्व पुण्याईनेच महादेवाच्या आराधनेने सौभाग्य प्राप्त झाले. भगवान शंकर अतिशय कृपावंत आहेत. ते आपल्या उपासकांच्या सर्व शुभकामना अवश्य पूर्ण करतात. फार काय सांगू, त्यांच्या गुणाच्या एका मुखाने वर्णन करू लागले तर 100 वर्षही पुरणार नाहीत. तर असे हे शिवचरित्र कोणी कोणी केले, त्याच्याने कोण कोण पवित्र झालं आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. आता श्रीकृष्णांना शिवप्रभूचे वरदान. उपमन्यू ऋषीच्या मुखातून शिव महात्म्य ऐकून श्रीकृष्णांना मोठे नवल वाटले. त्यांनी उपमन्यूची प्रशंसा केली, त्यांच्याविषयी धनोद्धार काढले. ते पुढे म्हणाले, हे तपोनिधी, तुमच्या आश्रमाजवळ आदिदेव महादेव निवास करत आहेत. ते केवढे भाग्य आहे. महेश्वर मलाही दर्शन देवत, अशी माझ्यावर कृपा करोत. उपमन्यू म्हणाले, हे पुरुषोत्तम, चिंता करू नको. तुम्ही सर्व देवांना पूजनीय आहात, प्रशंसनीय गुणांनी संपन्न आहात, श्रद्धावान आहात. मी तुम्हाला एक शिवमंत्र सांगतो. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा श्रेष्ठ मंत्र उपासकांच्या सर्व इष्टकामना पूर्ण करणारा आहे. ज्या घरात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप होतो त्या घरात कुठल्याही गोष्टीची कमी राहत नाही. त्याच्या घरात धनधान्याची बरकती भरलेली राहते आणि त्या घरातील सर्व पिढींचा उद्धार होतो. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन महालक्ष्मी प्रसन्न होते. जे जिथे जातील तिथं विजय प्राप्त होतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणाऱ्या लोकांना सर्व इच्छा त्वरित मिळतात. जे काही पाहिजे असेल ते त्वरित मिळतं, असे स्वतः शिवाने सांगितले आहे. या मंत्राच्या जप प्रभावाने 16व्या महिन्यातच तुम्हाला शिवपार्वतीचे दर्शन होईल. तर श्रीकृष्णाला उपमन्यू श्रीकृष्णाला म्हणाले, तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा 16 महिन्यापर्यंत, तर तुम्हाला शिवपार्वतीचे दर्शन होईल. याच्या कृपेने तुमच्यासारखाच सामर्थ्यवान पुत्र पण होईल. सनत कुमार म्हणाले, हे तापस, अशा प्रकारे उपमन्यू ऋषी श्रीकृष्णांना महादेवाच्या कथा सांगत असताना 8 दिवस केव्हा निघून गेले त्यांना कळले नाही. 9व्या दिवशी त्या मुनींनी त्यांना अथर्ववेद शिष्य शिवमंत्राची विधिवत दीक्षा दिली. त्यानंतर श्रीकृष्णांनी तपारंभ केला. ते जटाधारी होऊन एक हात वर घेऊन पादाकुष्ठावर उभे राहून एकाग्र चित्ताने मंत्र जप करू लागले. 16व्या महिन्यात महादेवांनी पार्वतीसह प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. त्यावेळी गणपती, कार्तिकी आणि अनेक शिवगणही तेथे आले होते. अशा प्रकारे शिव महाप्रभूंना आपल्या परिवारासह आलेले पाहून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. त्याने नतमस्तक होऊन आणि दोन्ही हात जोडून महादेवांना नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी व सहस्रनामांनी त्यांची स्तुती केली. त्या समयी आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. देवासहित गंधर्व, विद्याधर आणि श्रेष्ठ सर्प उत्तम स्तोत्रांनी शिवमात्म्य वर्णन करू लागले. त्यामुळे भक्तवत्सल्य भगवान रुद्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीच्या मुखाकडे पाहून मंदमिस्त केले आणि श्रीकृष्णांना उद्देशून म्हणाले, माधव, तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या तपानुष्ठाने मी संतुष्ट झालो आहोत. तरी अपेक्षित वरदान मागून घ्या. ते ऐकून श्रीकृष्णांना अतिशय समाधान वाटले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हटले, विश्वनाथ, माझ्याकडून शिवधर्माचे नित्य उत्तम आचरण व्हावे. मला सर्वत्र यश मिळावे. तुमचे सामिप्य मिळावे. माझी तुमच्यावर दृढ भक्ती असावी. मला 10 पुत्र व्हावेत.
माझ्याकडून सामर्थ्याने उन्मत्त झालेल्या सर्व शत्रूंचा नाश व्हावा, शत्रूंकडून मला केव्हाही अपमान होऊ नये, या सर्व योगांमध्ये मी प्रिय व्हावे असे मला वाटते. माझ्या तपश्चर्याने तुम्ही संतुष्ट असाल तर हे 8 वर मला द्या. श्रीकृष्णाचे मनोगत जाणून रुद्रदेवाने तथास्तु म्हटले, आशीर्वाद दिला. ते पुढे म्हणाले, माधव, तुमचा सांब नावाचा पुत्र महाबलवान, पराक्रम आणि सूर्य समान तेजस्वी होईल. सर्वतक नामन सूर्याला मुनींनी तू मनुष्य होशील असा शाप दिलेला आहे. तो सूर्यच त्याला रूपाने तुमचा पुत्र होईल. त्या वरदानाने श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. त्याने शिवजींच्या पुण्यस्तुती केली. त्यामुळे पार्वती प्रसन्न झाली. ती म्हणाली, वासुदेव, तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, माझ्या तपाने संतुष्ट होऊन तू मला वरदान देऊ इच्छित असशील तर माझे तुझ्याकडे एवढेच मागणे आहे की माझ्याकडून कधीही ब्राह्मणांचा द्वेष होऊ नये, माझ्या हातून नेहमी त्यांचे पूजन व्हावे, माझे माता पिता माझ्यावर नेहमी संतुष्ट राहावेत, जेथे जाईन तेथे सर्व लोक मला अनुकूल व्हावेत, माझी योग्य कुळात उत्पत्ती व्हावी, मी इंद्रादी देवांना, गृहस्थांना, संन्याशांना, अतिथींना शेकडो यज्ञांनी संतुष्ट करावे, तुझ्या प्रसादाने मला हजारो भार्या मिळाव्यात, मी त्यांच्या प्राणप्रिय व्हावे आणि त्यांच्या ठाई माझी निरंतर प्रीती असावी, माझ्या कुटुंबावर माझे प्रेम असावे. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून पार्वतीला मोठे आश्चर्य वाटले, तरी पण तिने तथास्तु म्हटले म्हणून आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्रीकृष्णावर कृपा करून त्या दोघांनी वरदान दिले आणि शिवपार्वती आपल्या पुत्रासह गणांसह अंतर्धान पावले. श्रीकृष्णांची तपश्चर्या सफल झाली. स्वतःला कृतार्थ मानून ते उपमन्याच्या आश्रमात गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ते मुनीश्वर म्हणाले, जनार्दन, संपूर्ण विश्वामध्ये शिवजींपेक्षा महादानी, महाज्ञानी, महातपी, महापराक्रमी आणि महाक्रोधी असे कोणीही नाही. त्यांची तुमच्यावर कृपा झाली हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. तुम्ही शिवजींच्या ऐश्वर्य आणि कीर्ती नेहमी श्रवण करा. त्यांच्या भक्तीने तुमचे कल्याण होईल. तुमची ब्रह्मलोकात ब्रह्मयोगी दंडीने भगवान शंकराची सहस्रनामांनी स्तुती केली होती. त्या स्तुतीचे सारख्यांकडून नेहमी पठन केले जाते. सर्व कामना पूर्ण करणारे स्तोत्र मानवांना दुर्लभ आहे. तुम्ही त्यांचे नित्य स्मरण करा. त्या योगे तुम्ही शिवभक्तांमध्ये मुख्य व्हाल, शिवस्वरूप व्हाल. आता तुम्ही सुखाने घरी जा. त्यांच्या आज्ञेनुसार श्रीकृष्ण द्वारकेस गेला. शिवजींची आराधना करून ते अजय आणि कृत्य झाले. सनत कुमार म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, असे हाय शिवजींचे महात्मे. दशरथ पुत्र रामचंद्रांनाही पर्वतावर कठीण तपश्चर्या करून शिवजीची कृपा संपादन केली. त्यांच्याकडून ज्ञान आणि धनुष्यबाण मिळवले. समुद्रावर सेतू बांधून ते लंकेत गेले. उन्मत्त रावणांचा आणि राक्षस कुळाचा संहार करून जानकीची सुटका केली. मग ते अयोध्यात परतले. कृतार्थ आणि सर्व विजयी होऊन त्यांनी प्रदीर्घ काळ राजऐश्वर्याचा उपभोग घेतला. आपल्या पित्यांच्या वधाचा सूड घेण्यासाठी परशुरामांनी सर्वव्यापी शिवजींची आराधना केली. त्यांच्याकडून तीक्ष्ण परशु मिळवला. त्या परशूंनी संपूर्ण पृथ्वी 21 वेळा निश्चित्रिय केली. ते अमर आहेत. महेंद्र पर्वतावर राहून ते आजही शिवजींची अर्चना करत आहेत. ते सिद्ध चारणांना माहीत आहे. प्रलयानंतर ते ऋषींची स्थानी जायचे ठरवले. असितचा भाऊ देवल याला इंद्राने शाप दिला होता. तेव्हा त्याने मूळ ज्ञानावर विश्वास ठेवून शिवलिंगाची पूजा करत खडतर तप केले. त्यामुळे आधी धर्मचरण केलेले असले तरी त्याला विमल धर्मज्ञान प्राप्त झाले. गुत्समद हा चाशुषमनूचा पुत्र. वशिष्ठांच्या सापाने तो हरिण होऊन दंडकारण्यात विहार करू लागला. ओंकारासहित शिवजीचे स्मरण करू लागला. तेव्हा भक्तवत्सल शिवजींनी शाप मुक्त करून त्याला अजर अमर बनवले. त्याला गणपतीचे अनुयायी केले. गर्गमुनींच्या आराधनाने प्रसन्न होऊन शिव महाप्रभूंनी त्यांना असीम संपत्ती, पशुधन, त्रिकाल ज्ञान, अतुलनीय सहस्र पुत्र दिले आणि स्वच्छने कोटीही संचार करता येईल असा वर दिला. त्यांना सरस्वतीत पारंगित केले. भूलोकी अत्यंत दुर्लभ असा मोक्षही दिला. पराशरांवर प्रसन्न होऊन त्यांनी जरा मृत्यूरहित योगांचा इंद्र शोभेल असं वेदव्यास नामक पुत्र दिला. पूर्वी एका गृहाश्रमी निर्धन ब्राह्मणांनी आपल्या गालव नावाच्या पुत्राला गुरुग्रही सोडले. त्यांना पर्णकुटीत परतला. त्यांच्या घरी नेहमी भिक्षुक येत असे म्हणून तो लपून बसला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, कोणी अतिथी आला तर मी घरात नाही म्हणून सांग, कारण त्याचा आदर सत्कार करायला आपल्याकडे काहीच नाही. काही वेळाने तहान भूकेने व्याकुळ झालेला एक अतिथी त्याच्या घरी आला. त्याने ब्राह्मणाला विचारले, तुझा पती कोठे गेला? ती म्हणाली, यावेळी माझे पती येथे दिसत नाही. ते कोठे गेले आहेत मला माहीत नाही. पण दिव्य दृष्टी असलेल्या त्या भिक्षुकने ऋषींनी ते खोटेच बोलत आहे ओळखले. त्याला राग आला. तुझा पती घरातच लपून बसला आहे. तो तेथेच मरण पावेल असे बोलून तो निघून गेला. थोड्याच वेळाने गुरुदेव विश्वामित्रांची आज्ञा घेऊन गालव घरी परतला आणि आपल्या मृत पित्याला आणि शोक करणाऱ्या मातेला पाहिले. त्याने आपल्या सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्याने शिवजींची आराधना केली. आपल्या पित्याला जिवंत करावेसे त्यांना प्रार्थना केली. तर काय आश्चर्य! त्याचा बालसुलभ भक्तिभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मृत पित्याला पुन्हा जिवंत केले. हे मुनीश्वर, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींचे चरित्र थोडक्यात वर्णन
वर्णन करून सांगितले. हे इतके आघात आहे, सहस्रमुखाच्या शेषालाही येथे सांगता येणार नाही. अजून इतरांची काय कथा सांगू, तर शिव हे साक्षात आहे, परब्रह्म आहे. तर शिवाची कथा हे थोडे पण ऐकले तरी पण आपल्याला कोटी गुणा रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर आता शिव मायेचा प्रभाव. ऋषी म्हणाले, सुजी तुम्ही व्यासांचे शिष्य आहात, महाबुद्धिमान, सर्वज्ञ, शिवतत्वात प्रवीण आहात. तुम्ही आम्हाला शिवप्रभूची परमभक्तिदायिनी अद्भुत कथा ऐकवली, त्यामुळे आमच्या मनात शिवजींविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. तर तुम्ही अजून आम्हाला भगवान शंकर लोक कल्याणार्थ अनंत लीला करणारे आहात, म्हणून त्यांची महिमा विस्ताराने कथन करा. त्यांनी आम्हाला मायाचे कोणकोणचे ज्ञान हरण करून त्यांना मोहित केले ते सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषींनो, पूर्वी माझ्या गुरूंनी व्यासांनी ब्रह्मपुत्रा सनतकुमारांनी या संदर्भात एक प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, व्यासजी तुम्ही खरोखर चतुर आहात, तुम्ही फार उत्तम आहात, विचारले आहेत. मी तुम्हाला शिवजींच्या कथा आणि तदनुसाने यांचे महात्म्य विशद करणार आहे. ते श्रवण केल्याने तुमची शिवभक्ती अधिक दृढ होईल. जो कोणी हा अध्याय ऐकेल तर त्याची शिवाप्रती अजून श्रद्धा दृढ होईल. भगवान शंकर हे सर्वांचे स्वामी, सर्वांचे देव, सर्वांचे अंतर्यामी, वास करणारे, त्यांना सर्वांना पाहणारे आहेत. त्यांचा महिमा संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून करणारा आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचीच कारण परत्वत प्रकट झालेली 3 स्वरूपे आहेत. प्रत्येक प्राण्याचा आत्मा ही त्याचीच पराग मूर्ती आहे. 8 देवयोनी, 1 मनुष्ययोनी आणि 5 तीर्थकयोनी त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य या कालविभागांसह संपूर्ण विश्व शिवजीमधूनच प्रकट झालेले आहे. त्याच्यातच वृद्धी पावते आणि त्याच्यातच विलीन होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र, देव, दैत्य, सर्प, गंधर्व, मनुष्य आणि स्थूल, सूक्ष्म आणि सर्वश्रेष्ठ आहेत. परावरणीचे पलीकडीचे स्वतःला जाणतात, अन्य कोणीही त्याच्याविषयी जाणू शकत नाही. ते मन आणि वाणी यांच्यात विषयाच्या पलीकडेच आहेत. हे मुने, त्यांची परम दिव्य माया विश्वाला व्यापून टाकणारी आहे. त्यात घडणारी प्रत्येक घटना शिव मायेचं रूप आहे. देव, दैत्य, मनुष्यासहित सर्व तिच्या अधीन आहे. तिने मोहित केले नाही असे कोणीही नाही. अहिल्यावर आसक्त झाले, त्यांनी कपट वेश धारण करून तिला भ्रष्ट केली, म्हणून संतप्त झालेल्या गौतमांनी त्यांना शाप दिला. श्रेष्ठ अग्नी ही शिव मायेने मोहित होऊन कामाधीन झाला होता, पण शिवजींनीच त्याचा उद्धार केला. घोडीला पाहून सूर्य कामवश झाला, त्याने घोड्याचे रूप घेतले. शिवमायेने मोहित होऊन चंद्राने गुरुपत्नीचा अपहार केला. पुढे शंकरांनी त्यांचा उद्धार केला. शिवमायेमुळे घोर तपश्चर्या करणारे मित्रा वरुण नामक 2 ऋषी उर्वशीला पाहून कामुक झाले. त्याने मित्राने आपले वीर्य कुंभात सोडले, त्यापासून अगस्त्य उत्पन्न झाले. वरुणाने आपले वीर्य पाण्यात सोडले, त्यापासून वसिष्ठ उत्पन्न झाले. शिवमायेमुळे ब्रह्माजीच्या मनात आपल्या कन्येशी सहवास करण्याची दुर्धम इच्छा उत्पन्न झाली. महायोगी चव्यन ऋषी आपल्या कन्येवर आसक्त झाले. शिवमायेने मुग्ध झालेल्या कश्यपांनी कामधीन होऊन अज्ञानाने धंदा राजाच्या कन्येला मागणी घातली. शिवमायेमुळे गरुडालाही शांडिल्य कन्याला घेऊन जाण्याची इच्छा झाली, पण तिने त्यांचे पंखच जळून टाकले. विभांडक मुनीही स्त्रीलाच त्याच्या पाहून कामवत झाला. त्याच्या हरणींच्या ठिकाणी ऋष्यशृंग झाला. शिवमायेमुळे शारंदोदी तिला पाहून गौतम कामव्याकुळ झाले. त्यांनी तिच्याशी सहवास करून आपले वीर्य एका द्रोणात ठेवले. त्यापासून शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ द्रोणाचार्याचा जन्म झाला. शिवमायेने मोहित होऊन विश्वामित्रांनी वनामध्ये मेनके समवेत विहार केला. वसिष्ठांशी वैर पत्करले. पुढे शिवजींच्या कृपाप्रसादाने वसिष्ठांनी त्यांना महर्षी म्हणून मान्यता दिली. शिवमायेने मोहित झाल्यामुळे बृहस्पतीचे मन भ्रातू पत्नीवर गेले. त्यांनी तिच्याशी असंग केला. त्यातून भरद्वाजांचा जन्म झाला. व्याज्य असा आहे शिवमायेचा प्रभाव, कोणीही त्याचे उल्लंघन करू शकत नाही. आता आपण महापातकांचे वर्णन काय आहे ते ऐकणार आहोत. तर व्यास सनतकुमारांना म्हणाले, भगवन, या जगात पाप कर्म करणाऱ्यांना मानवांना नरकात जावे लागते, जेथे भयंकर यातना भोगाव्या लागतात. तरी कोणकोणत्या दुष्कर्मामुळे मनुष्य नरकात जातो याविषयी काहीतरी सविस्तर माहिती सांगा. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, जे पापपरायण लोक नरकाचे अधिकारी होतात त्यांच्या थोडक्यात परिचय देतो. ही माहिती लक्षपूर्वक ऐका. परस्त्रीची इच्छा धरणारे, परधन लुबाडण्याची इच्छा धरणारे, दुसऱ्यांचे अहित चाहणारे, दुसऱ्यांचे वाईटबद्दल कर्मांचा विचार करणारे, ही 4 प्रकारची मानसिक पापकर्मे आहेत. विसंगत बोलणे, खोटे बोलणे, अप्रिय बोलणे आणि चुगली करणे हे 4 वाचिक पापकर्म आहेत. तर चुगली करणे, तर तुम्ही किती पण पूजा पाठ करा आणि चुगली केली म्हणजे तुमची सर्व पूजा पाठ शिवपुराण वाचलेलं गेलं वाया.
तर चुगली करणे हे सर्वात मोठे पाप आहे. तर भक्षण करणे, मांसाहार खाणे, हिंसा करणे, मनुष्यांकडून काया वाचा मनाबारे दुष्कर्म घडतात. मनुष्याला भवसागरातून तारून नेणाऱ्या महादेवाची निंदा करणे, शिवज्ञानाचा उपदेश करणाऱ्या तपस्व्यांची किंवा गुरूंची निंदा करणे, पितरांची निंदा करणे, ब्राह्मणांच्या द्रव्याचा किंवा संपत्तीचा नाश करणे, शिवज्ञानाचा उपास करणे आणि शिवज्ञानाचे पुस्तक हरण करणे ही 6 महादुष्कर्म म्हटली गेली आहेत. ही पाप करणाऱ्यांना भयंकर नरक यातना होतात. चुगली करणे तर त्यांना सुद्धा नरक यातना होतात. जो मनुष्य शिवलिंगाची पूजा पाहून आनंदित होत नाही, पूजन केलेल्या पार्थिव शिवलिंगाला पाहून नमस्कार करत नाही, कुठे पण पार्थिव शिवलिंग असेल तर त्याला नमस्कार अवश्य करावा, शिवस्तुती करत नाही, आपल्या इच्छेनुसार वाटेल तसे वागतो किंवा हिंडतो, शिव मंदिरात किंवा गुरु समीप गेल्यावर भ्रष्ट आचरण करतो, पर्वकाळी स्नान जप दानादी सत्कर्म शिवपूजन करत नाही, आपली सर्व कामे तत्परतेने करतात, पण गुरुची पूजा करत नाही, शिवधर्मात आस्था ठेवणाऱ्या शिवभक्तांचा द्वेष करतो, शिवज्ञानाचे पूजन केल्याशिवाय त्यांचे वाचन वा लेखन करतो, अन्यायाने दान करतो वा कोणी परिणाम व स्थान यांचा विचार न करता काही बोलतो, शिवजीच्या ज्ञानकथेत आक्षेप घेऊन रसभंग करतो, सत्याने वागत नाही, सत्य बोलत नाही, गुरूंची भावभक्तीने सेवा आराधना करत नाही, त्यांची आज्ञा पाळत नाही, त्यांच्या वचनांचा आदर करत नाही, त्यांना काही सांगितल्यास दुरातरे देतो, गुरु कार्यास नकार देणे किंवा गुरुपूजन केल्याशिवाय त्यांच्याकडून शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो, गुरुला, रुग्णाला, स्त्रीचा, पुत्राचा, मित्राचा तिरस्कार करणे, अपमान करणे, गुरुपत्नीकडून क्रूरदृष्टीने पाहणे महापापी असतो. ब्रह्महत्या करणारा कोण असतो? दारू पिणारा. जो दारू पितो त्याला ब्रह्महत्याचे पाप लागते. चोरी करणाऱ्याला ब्रह्महत्याचे पाप लागते. गुरुपत्नीशी गमन करणारा त्याला पण ब्रह्महत्याचे पाप लागते. या दुष्कर्माला साथ देणाऱ्या या सर्व पातकी आहेत. तर ह्या 4 प्रकारचे पातक ब्रह्महत्यासारखे आहेत. दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा आणि दुसऱ्या त्यांच्या म्हणजे जे काही हे वागत आहेत त्यांची साथ देणारा, हे सर्व महापातकी होतात. भयंकर नरकात खितपत पडतात. जो ब्राह्मणांवर रागवतो, त्यांचा द्वेष करतो, दोष दाखवून त्यांच्या 4 चौघांमध्ये पान उतारा करतो, ब्राह्मणाला बोलवून दान देतो आणि ते परत घेतो, ज्याने जे दान दिलं आणि ते परत घेतो त्याला सुद्धा ब्रह्महत्येसारखे पाप लागते. दुसऱ्यांच्या प्रगतीत अडथळे आणणे म्हणजे ब्रह्महत्यासारखे पाप करणे. दुसऱ्याच्या प्रगतीतच काय की ते पुढे जात आहे, त्यांचं कोणाचं चांगलं बघितलं नाही जाते तरी सुद्धा त्याला ब्रह्महत्येसारखे पाप लागते. जो कोणी त्याच्या चुक्या नसतात आणि त्याला बोलून जातो, त्याला काहीतरी बरे वाईट भले वाईट बोलून जातो, तर असे बोलणाऱ्याला सुद्धा ब्रह्महत्येसारखे पाप लागते. म्हणून कोणालाही बरे वाईट काही बोलू नये. ज्याचा काही पण दोष नाही आणि त्याला दोषारोपण करणे, ब्रह्महत्याचे पाप लागणे. दुसऱ्यांच्या प्रगतीत अडथळे आणणे आणि कोणाच्याही बाबतीत भलबुरं बोलणे, तर त्याला पण ब्रह्महत्याचे पाप लागते. ब्राह्मण आणि गायी यांना संकटात टाकणे, ब्रह्महत्याचे पातक लागणे. ब्राह्मणांना आणि गायींना उपयोगासाठी दिलेली जमीन हडप करणे, ब्रह्महत्येचे पाप लागणे. देवाचे आणि ब्राह्मणाचे धन हरण करणारा ब्रह्महत्येचे पाप लागते. दुसऱ्यांवर अन्याय करणारा ब्रह्महत्येचे पाप लागते. द्रव्य संपत्ती मिळवून ब्रह्महत्याराच करतो यात संशय नाही. तर जो ब्राह्मण वेद पठण करतो पण शिव ब्राह्मणाचा त्याग करतो, जो मनुष्य व्रताचा, नियमाचा, यज्ञाचा संकल्प करतो पण या गोष्टी करत नाही, पंचमहाज्ञानाचे अनुष्ठान करत नाही, त्यांची ही महापातके मदिरा समानच असतात, म्हणजे ब्रह्महत्याच्या पापासारखे असतात. माता पित्यांचा त्याग करणे, माता पित्यांना बुरं बोलणे, त्यांच्या चुका काढणे, ब्रह्महत्येसारखे पाप लागणे. माता पित्यांना काही माही बोलणे आणि खूप काही बोलणे, तर हे सुद्धा माता पित्यांचा अपमान करणे म्हणजे ब्रह्महत्येसारखे पाप लागणे. ब्राह्मणाला खोटे आश्वासन देणे, ब्रह्महत्येचे पाप लागणे. शिवभक्तांना मांस खाऊ घालणे, भक्षण करणे, निरपराध जीवाचा वध करणे, साधू सज्जन ब्राह्मण धर्म यांचे रक्षण न करणे, गायीच्या मार्गात वनात गावात आग लावणे, ब्रह्महत्येसारखीच महाभयंकरे पातके लागतील असे स्वतः शिवाने सांगितले. गोरगरिबांचे सर्वस्व हरणे, स्त्री पुरुष, हत्ती घोडे गायी, भूमी चांदी वस्त्र, औषधी रस, चंदन, अंगूर, कापूर, कस्तुरी इत्यादींचा आकारण विक्रय करणे, दुसऱ्यांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेली चीज वस्तू हडप करणे, उपवर करण्याचा योग्य वराशी विवाह न करणे, पुत्र आणि मित्र यांच्या स्त्रियाशी गमन करणे, कुमारिकेवर बलात्कार करणे, मद्य पिणाऱ्या स्त्रीशी संग करणे आणि कुलीन स्त्रियांशी सहवास करणे, यांनी भ्रष्ट करणे, ही सर्व पातके पाप करणाऱ्या मनुष्याची अधोगतीच राहतात. त्याला भयंकर नरक यातना सुद्धा भोगावे लागतात. आता उपपातकांचे वर्णन काय आहे? सनतकुमार व्यासांना
मुन्यांना म्हणाले, हे मुने, मी तुम्हाला आता काही महापापे संक्षेपाने सांगितले आहेत. आता उपपातकांविषयी सांगतो. ब्राह्मणाचे द्रव्य हरण करणे, वडिलार्जित संपत्तीची योग्य वाटणी न करणे, वडिलांची जी संपत्ती आहे, आपल्या वडिलांची जी संपत्ती आहे त्यात भावांना व्यवस्थित वाटणी न करणे, त्याला सुद्धा पातके लागतात. ब्रह्महत्येसारखे. अति अभिमान धरणे, अहमपणा दाखवणे, मी काही घरात काही केलं तर मीच केलं, कोणी काही केलं नाही, त्याला सुद्धा अभिमान करणे. अहम, काम, क्रोध, मक्ष, अहम, तर हे सुद्धा करणे, हे सुद्धा महापातक लागणे. अतिक्रोध करणे, महापातक लागणे. नास्तिकेचा प्रचार करणे, नास्तिक आहे आणि त्याचा प्रचार प्रसार करणे. वेदबाह्य, धर्मबाह्य आचरण करणे, कृतज्ञता करणे, विश्वासक्त करणे, कंजूषपणा करणे, सज्जनांशी ईर्ष्या करणे, शिवभक्त आहे त्याच्याशी ईर्ष्या करणे, सत्पुरुषांचा द्वेष करणे, परस्त्रीशी संगमन करणे, श्रेष्ठ कुळातील कन्यांना कलंकित करणे, शिवालयाच्या प्रांगणातील वृक्षांचा, बागांचा, फुलांचा नाश करणे, आश्रमात राहणाऱ्या लोकांना त्रास देणे, सेवकांचे धन धान्य पशुहरण करणे, दुसऱ्यांचे धान्य आणि पशु चोरणे, पाणी पटवणे, अपवित्र करणे, यज्ञस्थाने, बागा, सरोवरे, स्त्रिया आणि मुले यांचे विक्रय करणे, तीर्थयात्रा, उपवास, व्रत आणि उपनयन या संदर्भात सौदेबाजी करणे, स्त्रीधनावर उपजीविका करणे, स्त्रियांच्या अधीन होऊन राहणे, स्त्रियांचे रक्षण न करणे, परस्त्रीचा कपटाने उपभोग घेणे, आपल्या पित्याची संपूर्ण संपत्ती आहे आणि त्याने एकट्यानेच उपभोग घेणे, निंदकाकडून धन घेणे, निंदनीय पुरुषाकडून धन घेणे, कूट व्यापार करणे, बैलाला विश्रांती न देता खूप काही कामाला जुंपणे आणि त्याच्याकडून सतत काम करून घेणे आणि मारण, उच्चाटन, व्याभिचारिक प्रयोग करणे, मार्गावरील सावलीचे वृक्ष तोडणे, वेदादी ग्रंथांचे निमित्त मात्र पठन करणे, जिव्या लोतोपता पूर्ण करण्यासाठी उत्सव करणे, समारंभांच्या ठिकाणी जाणे, ब्रह्मचर्यादी व्रताचा त्याग करणे, दुसऱ्याच्या आचरणाचा अवलंब करणे, देव, गुरु, साधू, ब्राह्मण आणि अग्नी यांची निंदा करणे, चक्रवर्ती राजाच्या समोर पाठीमागे निंदा करणे, निंदा करणे हे सर्वात मोठे पाप, देवयज्ञ, पितृयज्ञ यांचा त्याग करणे, स्वकर्माचा त्याग करणे, दुराचार करणे, नास्तिक होणे, दुष्कर्म करणे, नेहमी खोटे बोलणे, पूर्व काळी दिवसा पाण्यात आणि स्त्री रजस्वला असताना तिच्याशी सहवास करणे, सामर्थ्य असून स्त्री, पुत्र, मित्राधिकांना निराश करणे, कटुभूषण करणे, क्रूरपणे वागणे, कर्म करताना काळ वेळेचे भान न ठेवणे, तलाव, विहिरी यांच्याकडून पाणी दूषित करणे, पंक्तिभेद करणे ही सर्वे उपपातके आहेत. गायी, ब्राह्मण, कन्या, स्वामी, मित्र व तपस्वी यांच्या कार्यामध्ये विघ्न आणून त्यांच्या कार्याचा नाश करणे. अशा माणसांना नरक यातना भोगल्यानंतर शारीरिक कष्ट सोसण्यासाठी नानाविधी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. उपरोक्त पापकर्म करणाऱ्यांना यमदूत जराही दयामया दाखवत नाही, ते त्यांना दुःख देतच राहतात. यमलोकी नेतात. यमराज दुष्ट आणि पापजनींना शासन करणारे आहेत. यमलोकामध्ये दया नामक हा शब्द नाही आहे. अज्ञानी असूनही नियम आणि सदाचाराने वागणाऱ्या जीवाकडून काही अपराध घडला तर गुरुच त्याला प्रायश्चित करून शिक्षा देतात. म्हणून परस्त्रियांवर अत्याचार करणे, अन्यायाने व्यवहार करणे आणि चोर, राजा यांना शासन करतो, पण जे गुप्तपणे पापकर्म करतात त्यांना यमधर्म शासन करतो. मनुष्य मरतो तेव्हा त्याने कमवलेले सर्व अहिक ऐश्वर्य आणि धन घरातच राहते. आप्तबंधू स्मशानापर्यंत जाऊन परत येतात, पण परलोक प्रवासात त्यांच्या पाप पुण्याचे गाठोडेच बरोबर असते. त्यानुसार त्यांची गती ठरते. पुण्यवंतांना ऊर्ध्व लोक प्राप्त होते, तेथे अत्यंत सुख मिळते. पाप कर्म करणाऱ्यांना अधोगती मिळते, तेथे भयंकर यातना आणि दुःखच प्राप्त होते. कोणतेही कर्म, मग ते सत्कर्म असो की दुष्कर्म, परिणाम दिल्याशिवाय शांत होत नाही. म्हणून हातून घडलेल्या पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित घेणे शास्त्रासमंत आहे. तसे केले नाही तर कोटी कल्पांमध्येही त्या पापांचा नाश होत नाही. जो मनुष्य मन, वाणी आणि शरीराने स्वतः पाप करतो, दुसऱ्यांकडून करून घेतो, त्या दुसऱ्याला दुष्कर्माला अनुमोदन देतो, त्याला नरकरूपी फळच प्राप्त होते. त्याच्यावर यमदूत दया करत नाही, त्याला नरक यातनाच मिळतात. आता यमलोकाचा मार्ग कसा आहे? सनत कुमार म्हणाले, व्यासजी, मनुष्य 4 प्रकारच्या पापांनी यमलोकी जातो. यमलोक अत्यंत भयंकर आणि भयदायक आहे. सर्वांना विवश होऊन तेथे जावेच लागते. असा कोणताही प्राणी नाही जो यमलोकी जात नाही. बालक, युवक, वृद्ध आणि स्त्री पुरुष या सर्वांची शुभाशुभ कर्मे चित्रगुप्त
आणि वशिष्ठ मुनीकडून विचारात घेतली जातात. आपला हरेक लेखाजोखा चित्रगुप्ताकडे राहतो. आपण दिवसभरातून काय कार्य करतो, कोणाला किती वाईट बोललो, कोणाशी किती काय चांगलं कळलो, नित्यकर्म काय केले आणि दिवसभर 24 तासात आपण काय काय कर्म केले, हे सर्व लेखाजोखा आपला चित्रगुप्ताजवळ राहतो. तर त्या कर्त्याला त्या कर्माची फळे भोगावीच लागतात. जर आपण जे कर्म दिवसभरातून स्त्री पुरुष सर्वांची शुभाशुभ कर्मे भोगावीच लागतात. म्हणून कर्म करताना मनुष्याने सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. शुभ कर्म करणाऱ्याने सौम्याचित व दयाळू लोक पूर्व मार्गाने सुखपूर्वक यमलोकी जातात, तर पाप कर्म करणारे दानशून्य लोक भयंकर अशा दक्षिण मार्गाने यमलोकी जातात. मृत्यू लोकापासून 86,000 योजनावर यमलोक आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना नगर अगदी जवळ आहे असे वाटते, पण पापी लोकांना ते फार दूर आहे असे वाटते, कारण ते ज्या मार्गाने जात असतात ते मार्ग तीक्ष्ण काट्यांनी भरलेला आहे. त्यावर सूर्यासारखी धार असलेले दगड राहते. काही ठिकाणी चिखलच पसरलेला आहे. कोठे लोखंडी सूर्यासारखं गवत पसरलेलं राहतं, कोठे दुर्गम पर्वत राहतं, कोठे घनदाट अरण्य राहतात, कोठे मैलानं मैल निखारे पसरलेले राहतात. त्या मार्गावर खोल खड्डे आहेत, कठीण ढेकळे आहेत, तापलोकी वाळू आहे, टोकदार खिडे आहेत, अनेक शाखांनी विस्तरलेली बाबूंची वने आहेत, कष्टदायक अंधार आहे, तीक्ष्ण लोखंडी शिंगे आहेत, मोठमोठे वनवे पेटलेले आहेत, तप्त शिलाखंड आहेत, गोठावून टाकणारा बर्फ आहे, काही ठिकाणी गळ्या इतकी भसभुशीत माती आहे, घाणेरड्या पाण्याची डबकी आहेत, वाघ, सिंह, लांडगे, विषारी सर्प, अजगर असे खूप उन्मंत झालेले आहेत, हत्ती, आपल्या तीक्ष्ण सुळ्यांनी जमीन विदीर्ण करणारी रानडुक्कर, मोठ्यांनी शिगांनी धडका देणारी भयंकर माशा, रक्त शोषून घेणारे मच्छर असे असंख्य श्रापदे आहेत आणि विकटून टाकणारे अक्राळ विक्राळ राक्षस, घोर व्याधी आहेत. अशा मार्गावर धुळीने भरलेली वादळे येतात. मोठ्या दगडांचा वर्षाव केला जातो. भीषण कडकडाट करत विजा कोसळतात. चहूकडून तीक्ष्ण बाणांची वृष्टी होते. उल्कापात होतात. प्रदीप्त निखारे पडतात. मेघ प्रचंड गडगडात खऱ्या पाण्याचा मुसळधार पाऊस पडतात. कुठे कुठे एकदम शस्त्रागत होतात. थंडगार शुष्क वारे सुकवून आखडून टाकतात. अशा प्रकारे तो मार्ग यमलोकाचा मार्ग राहतो. यमाचे आज्ञाधारक दूत अतिशय भयंकर आणि कठोर असतात. ते खूप कठोर यातना करतात. ते पापी लोकांना त्या मार्गाने जबरून घेऊन जातात. त्यांना खूप मारझोड करतात. जराही दया माया दाखवत नाही. त्यावेळी प्रेत रूपास प्राप्त झालेल्या तहान भुकेने व्याकुळ झालेल्या तोंडास कोरड पडलेल्या मार्गावरून यातना करत घेऊन जातात. त्रासांनी जर्जर झालेला भयभत झालेला एकटा पराधीन असो दुष्टात्मा असो आपली दुष्कर्म आठवून एकसारखा रडत असतो आणि आक्रोश करत असतो की मला यातना देऊ नका. म्हणून शिवभजन करा. शिव महापुराण ऐका. जो शिवभजन करतो शिव महापुराण ऐकतो पार्थिव शिवलिंग करतो, शिवलिंगाला तांदूळ वाहतो, पाण्याने अभिषेक करतो, बेलपत्री वाहतो, त्याला यमदूत यातना करत नाही. त्यांचा रस्ता एकदम सरळ असतो आणि त्यांना फुलासारखे घेऊन जातात आणि त्यांना यमदूत नाही येत घ्यायला. त्यांना शिवाचे दूत येतात. शिव विमान येते आणि त्या शिव विमानामध्ये शिवलोकी जाताना त्या विमानामध्ये खूप खूप कोट्यावधी फुलं राहतात आणि आपल्याला फुलासारखं नेतात. आपल्या केसांना सुद्धा धक्का पोहोचत नाही. म्हणून रोज पार्थिव शिवलिंग करा, पार्थिव शिवलिंगाची पूजा करा आणि दररोज शिवाचे नामस्मरण करा. गळ्यात रुद्राक्ष धारण करा, कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करा, मुखामध्ये ओम नमः शिवाय बोला. तर ह्या 3 गोष्टींनी आपल्याला यमदूत यातना देत नाही आणि आपल्याला यमलोकाची पीडा सहन करावी नाही लागत. म्हणून शिवनामाचे कीर्तन जपन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिव शिव म्हटलं 2 शब्द पण दिवसभरातून म्हटले तरी पण आपल्याला यमदूत हात लावत नाही. शिवाचे दूत आपल्याला हात लावतात. अशा या यमदूताकडे आपल्याला जावे लागत नाही. भयंकर पीडा आपल्याला सहन करावी लागत नाही. तर या मार्गावरून जाताना मनुष्याला प्राप्त होणाऱ्या यातना ह्या पापकर्मामुळे, कधी शिवाचं नामस्मरण केलं नाही, कधी शिव मंदिरात गेले नाही, शिवपूजा काय आहे माहिती नाही, स्नान संध्या कधी केली नाही आणि कधीही कोणाचाही अपमान करत राहिले, खूप कोणाचं मन दुखवत राहिले, दुष्कर्म करत राहिले, खोटं बोलत राहिले, निंदा नसेल ती करत राहिल्या, अशा लोकांना यमदूत फार छळतात आणि त्यांच्या दुष्कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असतात. एखाद्याने सौम्य स्वरूपाची पातके केली असतील तरी त्याला कमी त्रास होतो. एखाद्याने भीषण स्वरूपाची पातके केली असतील तर त्याला तीव्र ताप होतो आणि कोणाला साखळीने पाय बांधून ओढत घट्ट नेतात, कोणाला केसांच्या पाशांनी बांधून खाली डोकेवर आणि डोकेवर खाली पाय असे करून आपटत नेतात आणि एखाद्या उन्मत्त पाप्याला तर मस्तकावरून अंकुशाने आघात घरत भयंकर दुःख देऊन नेतात. त्याला काट्यांनी टोचतात, निखाऱ्यावरून चालवतात, कोणाला दोन्ही हातांवर खिळे ठोकून मारतात, साखळीने बांधून मारतात, पोटावर प्रहार करतात, कोणाला गळ्यात फास घालून खेचून नेतात, कोणाला जिभेमध्ये अंकुश अडकवून दोरीने ओढत नेतात, कोणाला नाकामध्ये, कोणाला गालामध्ये तर कोणाला होठामध्ये छिद्र करून दोरी अडकवून ओढत नेतात. या मार्गावरून यमपुरीकडे जाताना यमदूत पापी लोकांचे दुष्कर्म पाहून
त्यापैकी एखाद्याचे पाय कापतात, एखाद्याचे हात कापतात, तर नाक, कान, डोळे, होठ, लिंग, अंडकोश भेदतात, कोणाचे अवयव छिन्न भिन्न होतात, सांध्यांपासून उखडून टाकतात, कोणाला भाल्यांनी मारतात, कोणाला बाणांनी मारतात, कोणाला हातोड्यांनी मारतात, कोणाला लोखंडी दांड्यांनी वारंवार मारतात, कोणाला धातूच्या लालबुंद तीक्ष्ण काठ्यावरून खिळ्यावरून चालवतात, कोणाला गोफफणीने दगडफेक करून रक्तबंबाळ करतात, कोणाला रक्त, पू, विष्ठा हे खाऊ घालतात, बिचकळून बाहेर घालतात. आणि त्यावेळी पापी लोकांची काय अवस्था होत असेल कल्पनाच अंगावर शहारे येणारे आहेत. संपूर्ण मी वाचत आहे पण माझ्या अंगाला शहारे येत आहेत. तर असे हे शहारे येणारे हे वर्णन यमदूताचे आहेत. म्हणून शिव नामस्मरण करावे, शिव शिव या मंत्राचा जप करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, शिवलिंगाचे अभिषेक करावा, मंदिरात जावे, पाणी टाकावे शिव मंदिरात जाऊन आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. जो कोणी शिव महापुराण ऐकतो, मंदिरात जातो, शिव नामस्मरणाचा जप करतो, गळ्यात रुद्राक्ष घालतो, त्रिपुंडी भस्म धारण करतो, त्याला यमदूत यातना करत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. म्हणून रोज ओम नमः शिवाय उठल्याबरोबर बोलायची आदत टाका. असे आपण ओम नमः शिवाय सुद्धा म्हटले तरी सुद्धा आपल्याला यमदूत यातना करत नाही. कोणी आपल्या दाराशी आलं तर त्याला पोटभर खायला प्यायला द्या, त्याचं काय हाय इजा ते समजून घ्या, कोणाचं बी जाणून घ्या, निंदा नसेल ती करू नका, पापी लोकांच्या संगतीत राहू नका. जो कोणी शिव नामस्मरण करत नाही त्याच्या संगतीत सुद्धा तुम्ही राहू नका. तरी पण आपण जो पापी आहे, जो शिव नामस्मरण करत नाही त्याच्या संगतीत राहिले तरी सुद्धा आपल्याला पाप यातना, तरी पण नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात. अशा प्रकारे ज्यांनी कोणालाही दया दाखवली नाही, दान धर्म केला नाही, उलट सुलट स्वतःचाच फक्त स्वार्थ करून घेतला, दुसऱ्यांना फक्त त्रासच दिला, दुसऱ्यांना फक्त मनच दुखत राहिले, असे दुष्ट निर्दयी लोक नानाविधी यातना सोसून त्या मार्गाने यमलोकी जातात. पण ज्यांनी दान धर्म केले आहे, सत्कर्म केले आहे, शिवभजन कीर्तन केले आहे ते मात्र सुखाने प्रवास करून जातात. त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. यमलोकी जाणाऱ्या सर्वांच्या आगमनाची यमराजाला सूचना दिली जाते. म्हणून ज्यांनी शिव महापुराण श्रवण केलं, देवी भागवत पुराण श्रवण केलं, ज्यांनी गणेश पुराण श्रवण केलं, ज्यांनी विष्णू पुराण श्रवण केलं, ज्यांनी लक्ष्मी पुराण श्रवण केलं, ज्यांनी 18 पुराणांची नामे स्मरण केली, ज्यांनी शिवलीला अमृताचं 11व्या अध्यायाचं पठण केलं, ज्यांनी प्रदोष व्रताची कथा पठण केली, ज्यांनी शिवलीला अमृताचे संपूर्ण 15 अध्यायाचे पठण केलं, त्याला यमदूत हात लावला नाही, त्याला शिवचे दूतच हात लावतील, त्यांना शिवलोकाचीच प्राप्ती होईल. म्हणून शिवाचं नामस्मरण करत राहा, शिवाचे भजन कीर्तन करत राहा. काही खाण्या अगोदर शिवाचं नामस्मरण करा की शिवाला आपण हे अर्पण करू. काही पिण्याच्या अगोदर पहिले शिवाची आठवण करा की शिवाला आपण हे अर्पण करू. तरी पण आपण असं इतकं सुद्धा केलं की हे शिवाला अर्पण करू तरी पण आपल्याला यम यातना होत नाही. म्हणून दररोज शिवाला नैवेद्य देण्याची आदत टाका, तरी आपल्याला यमदूत हात लावणार नाही. सत्कर्म करा, चांगलं कोणाशी पण बोला, कोणाला वाईट बोलू नका, कोणाचे मन दुखवू नका, कोणाचे मन पण दुखवले तरी पण आपल्याला नरक यातना होतील. म्हणून कोणाला काही चांगलं नाही बोलू शकत तर गप्प बसा, तर आपल्याला यमयातना होणार नाही. कोणाला भरे बुरे काहीच बोलू नका, टोचून टाचून काहीच बोलू नका, कोणाचे मन दुखवायचे, कोणाला काही बोलायचे ना, आपल्या मनाला शांती करून घ्यायची. तितकं पण काम करू नका, कारण की तितकं तुम्ही त्याला ऐकवणार की तुमच्या मनाला फक्त शांती लाभेल, पण पुढे आपल्याला नरक यातना होतील. म्हणून नरक यातना ह्या लक्षात घ्या की आपल्याला नरक यातना होणार नाही. असे काहीतरी काम करा, कारण की मी तुम्हाला आता किती काही श्रवण करून दाखवले तर ह्या एवढं श्रवण करण्यात अंगाला शहारे येणाऱ्या सारखे आहेत. म्हणून यमयातना आपल्याला सोसायच्या नाहीये. कोणाबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये. करायचे तर चांगले सत्कर्म करा, भजन कीर्तन करा. कोणाला पाण्याची ताण लागली त्याला पाणी द्या, कोणाला भूक लागली त्याला भूक द्या. जेवढं आपण सत्कर्म करू, चांगलं कोणाच्या दुसऱ्याविषयी विचार करू, तेवढी आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. म्हणून कोणाचे पण जीवाची जाणणूक करा. जर काही तुम्ही करू नाही शकत पण कोणाला काही भलं बुरं पण बोलू नका. सर्वात मोठी जाणीव आहे सत्कर्म आहे. कोणाची बी तहान आणि भूक भागणे. जर तुम्ही कोणाची ताण आणि भूक जाणली आपल्या दाराशी आलेल्याची, त्याची दुवा घेणे हे सर्वात मोठे आपलं पुण्य आहे आणि शिवलोकाची प्राप्ती करून घेणे आहे. म्हणून देव कशात आहे? देव विवेकमध्ये, देव बुद्धीमध्ये, देव आपल्या श्रद्धामध्ये, देव आपल्या पूजेमध्ये, देव आपल्या अर्चनामध्ये, देव आपल्या सद्बुद्धीमध्ये, देव आपल्या सत्कर्मामध्ये, नित्यकर्मामध्ये. देव प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्वरूपात, सूक्ष्म स्वरूपात देव विराजमान राहतात. हर ठिकाणी, हर जग, चारीकडून, आठी दिशांकडून भगवंत हे विराजमान असतात आणि चित्रगुप्त हे लेखाजोखा ठेवतात. म्हणून आपल्याला चांगले सत्कर्म करायचे, भजन कीर्तन करायचे आणि शिवलोकाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. ज्याला भजन कीर्तन करतो त्याच्या हृदयामध्ये शिव स्वतः साक्षात हृदयात प्रवेश करून त्यांच्या सर्व भक्तांच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतो. जो फक्त शिव नामस्मरण करतो, ओम नमः शिवाय असं सुद्धा त्याच्या मुखाने बोलून घेतो, तरी त्याला
12 ज्योतिर्लिंग तीर्थाच्या पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाते. जो त्रिपुंडी भस्म धारण करतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. गंगा, यमुना, सरस्वती, जो कोणी 12 नद्यांचे नामस्मरण करून घेते तरी त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, वेत्रा, क्षिप्रा, जया, खंडिकाय एवढे सुद्धा त्याने स्मरण करून घेतले. हर हर गंगे बोललं तरी पण त्याचे हर हर सर्व पाप हरण होतात. जो काशी विश्वनाथाचं नामस्मरण करतो तरी त्याला यमदूत हात लावत नाही. काशी विश्वनाथ हे सर्वात आवडतं स्थान शिवशंभूचं आहे, म्हणून दररोज काशी तरी हा शब्द बोलायचे आदत टाका. गंगेचं नामस्मरण करण्याचे आदत टाका. स्नान करण्याच्या वेळेत दररोज हर हर गंगे तरी बोललं पाहिजे, तरी पण आपल्याला यमदूत हात लावणार नाही. 365 दिवसामधून आपण 365 दिवसपर्यंत आपण फक्त हर हर गंगे एकच शब्द दररोज बोलत राहिले तर 365 दिवस आपले एका वर्षाचे होतील. तर असे 5, 10, 15, 20, 25 किती वर्ष आपले जीवन आहे तोपर्यंत हर हर गंगे बोललं तरी आपले किती वर्षापर्यंत म्हणजे 1 लाख जप आपले होऊन जातात, तरी पण आपल्याला नरक यातना होणार नाही, यमदूत आपल्याला हात लावणार नाही. म्हणून शिवाचे अर्चन करा, बेलाच्या झाडाला पाणी टाका, बेलाच्या झाडाला सिंचन करा, बेलाच्या झाडाला पाणी टाकलेले आपल्या डोक्यावर लावा, मस्तकी लावा, गळ्याला लावा, पोट्याच्या नाभीला लावा. असे केल्याने पण आपले समस्त पाप नष्ट होतात. बेलाच्या झाडाखाली जाऊन बसा, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप केला, असे सुद्धा आपण जप केले तरी पण आपल्याला 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. जर तुमच्याजवळ चांगला पैसा आहे तर तुम्ही तिथं 11 ब्राह्मणांना खिरीचे दान करा. असे केले म्हणजे आपल्याला सर्व पापांचा नाश होईलच, तर आपल्याला सर्व सिद्धी सुद्धा प्राप्त होऊन जातात. बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा लावा, तिथं साक्षात शिव विराजमान राहतात. असे केले तर आपल्याला शिवलोकाचीच प्राप्ती होईल, नरक यातना भोगाव्या लागणार नाही. तर अशा या नरक यातनांच्या यमलोकांचा मार्ग कसा आहे, यमलोक कसे, यमदूत ज्यांनी खूप काही पाप केली आहे त्यांना यमदूत कसे घेऊन जातात, रस्त्याने कसे मारत घेऊन जातात, हे सर्व वर्णन ह्या यमलोकाचा वर्णन या अध्यायामध्ये आलेले आहे. म्हणून सत्कर्म कर्मा, भजन कीर्तन करा असे इथे सांगितले आहे. शिवाचे तीर्थ प्यायला घ्या, शिवतीर्थ कपाळी लावा आणि ते आपण प्राशन करा. असे सुद्धा केले तरी आपल्याला यमदूत हात लावणार नाही. तर अशा या खरोखरच तुम्ही काही जर पुण्यकर्म केली आहे तर तुम्हाला दिव्य विमान, निर्मळ सुंदर अशा स्वर्गालोकामध्ये खूप फुलांनी सजवून दिव्य विमान येईल आणि ती स्वर्गलोका शिवलोकामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. तेथे फक्त श्रेष्ठ भोगांचा उपभोग घेत जा आणि सुखाने राहा. पुण्यशील झाल्यावर तुम्ही जे काही अल्प स्वरूपात पाप असेल ते येथे येऊन भोगा, जे काही पाप असेल ते यमलोकात भोगा, जे काही पुण्य असेल ते स्वर्गलोकात भोगा. त्याच्या आज्ञेने धर्मानुगामी पुण्यवान लोक दिव्य विमानात बसतात, स्वर्गलोकी जातात. त्यांना यमराजाचे सौम्य स्वरूप प्रत्यास येते. ते त्यांच्याशी मित्रत्वाने वागून त्यांना सुख देतात. क्रूर कर्म करणाऱ्यांना त्यांचे भयानक स्वरूपच दृष्टीस पडते. रेड्यावर आरूढ झालेल्या काळीक भिन्न अंगकाती असलेल्या सुमेरू पर्वता समान उंच धिप्पाड देह असलेल्या अंगभर लाल वस्त्रांनी, गळ्यात लाल फुलांच्या माळा घातलेला, लालबुंद डोळ्यांचा, भयानक दाढांचा, विक्राळ मुखाचा, कुटील दृष्टीने पाहणारा, मोठमोठ्या दाढी मिशा असलेल्या, उधर्व केसांचा, कृदमृद्रा, थरथरणारे ओठ असलेल्या, 18 हातांचा, नानाविध भयंकर शस्त्रांचे धारण केलेला, प्रलय काळाचा, मेघगर्जना समान गंभीर आवाजात बोलणारा, हिमालयाला गिळून टाकेल किंवा समुद्राला पिऊन टाकेल असे विलक्षण सामर्थ्य असलेले आणि मुखाने आग ओकणारा विराट यमराज पाप्यांना सर्व प्रकारच्या दंडाचे भय दाखवून दम देतो आणि त्यांना यमयातना करतो. यमराजापाशी प्रलय काळाच्या अग्निसमान अंगकांती असलेला मृत्यूदेव उभा असतो. काळजासारखा काळाकूट काळा राहतो, भयावह दिसणारा राहतो. कृतांत तसेच भारी उग्र महामारी, दारुण कालरात्री, अनेक प्रकारच्या व्याधी, कृष्णादी रोग, मूर्त स्वरूप धारण, हातात शक्ती, त्रिशूळ, पाश, अंकुश, चक्र, खडग ही आयुधे घेऊन यमराज उभा असतो. व्रज आणि तुंड, नरमुंड धारण केलेले रुद्रग्रहण, सुरे, भाले, धनुष्य आणि इतर अनेक शस्त्र घेतलेले महावीर, काजळासारखी अंगकांती असलेले भयंकर शस्त्रांनी युक्त अतिशय पराक्रमी यमदूत यमराजाला ओढून उभे असतात. भयंकर स्वरूपाचा यमराज पापी लोकांना दरवळतो आणि त्यांना धाक दाखवतो. तर भगवान चित्रगुप्त धर्मयुक्त वचनांनी त्यांना समजवतो की हा शिवाचा दूत आहे की यमलोकाचा दूत आहे हे चित्रगुप्त ठरवतो.
म्हणून चित्रगुप्ताजवळ दररोजचा लेखाजोखा असतो. दिवसभरातून काय काम केले, कोणाचे मन दुखवले, कोणाची चुगली केली, किती कोणाला टोमणे मारले, किती कोणाला कानं फोडले ऐकून ऐकून, कोणाचं किती मन दुखावलं ऐकून ऐकून, तर हे सर्व यमदूत त्यांना यातना देतात. जर तुम्ही कोणाला काही मन दुखवलं नाही, कोणाला काही बोलले नाही, तर तुम्हाला यमदूताची यातना भोगावी लागणार नाही. एवढं वाचून तर मला स्वतःला अंगाला काटे आले की यमदूताचा रस्ता कसा आहे. म्हणून सर्वांशी चांगलंच वागा, सर्वांशी प्रेमाने वागा, म्हणजे आपल्याला यमदूताचा रस्ता मिळणार नाही. फक्त समोरच्याला समजून घ्या, समोरच्याची व्यथा समजा, समोरच्याची फिलिंग समजा. आपल्या मनाची कधी धकवू नका काही, की मी जे बोलेल तेच सत्य असं पण काही करू नका. समोरचं जर काय बोलताय काय नाही त्याच्या बी फिलिंग समजा. तर जो कोणी काही असं वागतो तर चित्रगुप्त त्याचा लेखाजोखा ठेवतो. आपल्याला आठवण पडून जाते की आपण दिवसभरातून काय काम केलं, 24 तासातनं काय किती केलं, पण चित्रगुप्ताजवळ हर एक सेकंदचं लिहिलेलं लेखाजोखा असतो. तर असे हे चित्रगुप्त फक्त ठरवतो की तू शिवचा दूत आहे की यमचा दूत आहे, हे कार्य चित्रगुप्ताकडे आहे. तर असा हा अध्याय होता यमलोकाच्या वर्णनांचा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की यमलोकांचे वर्णन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा. की यमलोकाचे वर्णन अत्यंत भयंकर आहे, अंगाला शारे येणारे आहेत. तर तुम्हाला बी शारे आलेच असतील ऐकून, मला आले वाचता वाचता, तर तुम्हाला पण आले असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो. आणि एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते पण हे अध्याय ऐकतील. यमलोकाची आपल्याला प्राप्ती होणार नाही, आपल्याला शिवलोकाची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून फक्त आपण कथा श्रवण करूया. कथा श्रवणाने सुद्धा पापमुक्त होतो मनुष्य आणि आपल्याला यमाची यातना होत नाही. तर मित्रांनो, जय श्री महाकाल. भेटूया अजून पुढच्या शिवमहापुराण व्हिडिओमध्ये. नरक लोकाचे वर्णन आहे पुढचा व्हिडिओ. तर नरक लोकाचे आपण वर्णन ऐकूया. तर ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्स नक्की करा. पण एक कमेंट्स तुमचं माझ्या मनाला आत्मविश्वास देऊन जातं आणि मला धीर देऊन जातं. कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षे मामृतात. हा मंत्र महाशिवरात्रीपर्यंत दररोज 108 वेळा म्हणा, म्हणजे आपल्याला मृत्यू लोकाचा भय तर राहणारच नाही, पण यमयातना पण आपल्याला सोसाव्या लागणार नाही. जय श्री महाकाल.